आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई पोलीस भरती 2013च्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ व स्पष्टीकरणासह प्रश्न क्रमांक 61 लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. प्रश्न क्रमांक 62 शिवथापा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग, कुस्ती, तिरंदाजी, जुडो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॉक्सिंग. प्रश्न क्रमांक 63 उसेन बोल्ट हा धावपटू कोणत्या देशातील रहिवासी आहे? अमेरिका, जमैका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जमैका. प्रश्न क्रमांक 64 भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली? 1951, 1947, 1956, 1952. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतात पहिली पंचवार्षिक योजना 1951 या साली सुरू झाली. प्रश्न क्रमांक 65 ड्युरांड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66 लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? पंतप्रधान, लोकसभा सभापती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे सभापती भूषवतात. प्रश्न क्रमांक 67 मनी भवन हे कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे? आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधी, मदर तेरेसा, राजाराम मोहन राय. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी. मनी भवन हे महात्मा गांधी आपल्या मुंबईतील वास्तव्यात ज्या इमारतीत राहत असत त्या इमारतीचे नाव आहे. यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. येथे महात्मा गांधींच्या वापरातील वस्तूंचे संग्रहालयही स्थापन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 68 ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात? सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रामपंचायतीच्या सचिवास ग्रामसेवक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 69 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपाल, विधान परिषद, विधानसभा, संसद. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. प्रश्न क्रमांक 70 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तापी, गोदावरी, कृष्णा, वैनगंगा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तापी ही नदी पश्चिम वाहिनी आहे. प्रश्न क्रमांक 71 सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या राज्यात आहे? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी तेलंगणा राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 72 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली? मुंबई 1884, कलकत्ता 1885, मुंबई 1885, कलकत्ता 1884. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबई 1885 या ठिकाणी झाली. प्रश्न क्रमांक 73 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागू नाही? तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागू नाही. प्रश्न क्रमांक 74 ग्रामगीता कोणी लिहिली? संत तुकडोजी महाराज, प्रख्यात्रे, राम गणेश गडकरी, लोकमान्य टिळक. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रामगीता संत तुकडोजी महाराजांनी लिहिली.
प्रश्न क्रमांक 75. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? पुणे नाशिक, पुणे नागपूर, पुणे मुंबई, पुणे कोल्हापूर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. डेक्कन क्वीन ही रेल्वे पुणे ते मुंबई या मार्गावर धावते. प्रश्न क्रमांक 76. सन 1958 मध्ये कोणत्या समाजसुधारकास त्याच्या जन्मशताब्दी निमित्त भारतरत्न पुरस्कार देण्यात आला? गोपाळ हरी देशमुख, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गणेश वासुदेव जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1958 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 77. सर्वात उंच शिखर कोणत्या देशात आहे? चीन, नेपाळ, भारत, म्यानमार. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेपाळ. प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? 32, 34, 35, 36. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 36. प्रश्न क्रमांक 79. ग्रँड मास्टर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी, बुद्धिबळ, टेनिस, गोल्फ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ग्रँड मास्टर ही संज्ञा बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 80. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी दयानंद सरस्वती, लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. प्रश्न क्रमांक 81. खालीलपैकी कोण होम रूल लीग चळवळीशी संबंधित आहे? सरोजिनी नायडू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लोकमान्य टिळक हे होम रूल लीग चळवळीशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 82. मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते? बाळशास्त्री जांभेकर, नाना शंकर शेठ, विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मराठी भाषेचे शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकरांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 83. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश, मिझोराम, सिक्कीम, गोवा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य सिक्कीम होय. प्रश्न क्रमांक 84. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुख, डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, भाऊ दाजी लाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 85. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? लालकृष्ण अडवाणी, सी राजगोपालचारी, सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे होत. प्रश्न क्रमांक 86. श्री प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा कोणत्या जिल्ह्यात येतो? भंडारा, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हेमलकसा हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात येतो. प्रश्न क्रमांक 87. पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत? सितार, सरोद, बासरी, तबला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सितार. प्रश्न क्रमांक 88. मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? रत्नागिरी, ठाणे, रायगड, मुंबई शहर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठाणे. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, कोलार. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बुलढाणा. लोणार सरोवराबद्दल आणखी काही माहिती असेल
तर ती 2016च्या प्रश्नपत्रिकेमध्ये भाग 1 या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्हाला आवश्यकता असल्यास ती तुम्ही पाहू शकता। सुधारक हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर। या प्रश्नाचं उत्तर आहे सुधारक हे वर्तमानपत्र गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केले। प्रश्न क्रमांक 91, हसवणारा वायू लाफिंग गॅस कोणास म्हटले जाते? नायट्रस ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड। हा वायू वातावरणातील उष्णता पकडून ठेवतो, तसेच हा ओझोन नष्ट करणारा वायू आहे। प्रश्न क्रमांक 92, इन्शुलिन हे संप्रेरक कोणत्या अवयवापासून निर्माण होते? स्वादुपिंड, यकृत, मूत्रपिंड, प्लीहा। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या अवयवापासून निर्माण होते। प्रश्न क्रमांक 93, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली? सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 94, पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड, फ्लोरिक ऍसिड। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl चा स्त्राव होतो। प्रश्न क्रमांक 95, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? फ्लोरीन, क्लोरीन, आयोडीन, सोडियम। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीन हे रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते। प्रश्न क्रमांक 96, भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? ओझर, तारापूर, खडकवासला, देवळाली। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर या ठिकाणी सुरू करण्यात आला। प्रश्न क्रमांक 97, क्षयरोग हा रोग कशामुळे होतो? जीवाणू, विषाणू, कवक, परोपकारी जंतू। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जीवाणू। आता आपण पाहूया क्षयरोगावर आलेले पाठीमागच्या लेखी परीक्षेमधील प्रश्न। क्षयरोग ट्युबरक्लोसिस जीवाणूमुळे होतो। क्षयरोग जंतूंचा शोध सर रॉबर्ट कॉक यांनी लावला। 24 मार्च हा दिवस क्षयरोग दिवस म्हणून साजरा केला जातो। 0 ते 1 वर्ष बालकाला क्षयरोग प्रतिबंधासाठी BCG लस टोचली जाते। क्षयरोग संशोधन संस्था चेन्नई, तामिळनाडू येथे आहे। क्षयरोगाची लस गिंडी, तामिळनाडू येथे तयार केली जाते। प्रश्न क्रमांक 98, हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? 69%, 78%, 74%, 21%। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 21%। प्रश्न क्रमांक 99, हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात? मॅनोमीटर, अल्टिमीटर, सिग्मोमीटर, बॅरोमीटर। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात। ह्या उपकरणांच्या वर पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये खालील प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, त्यांची उत्तर आपण बघू। द्रव्याचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी हायड्रोमीटर, दुधाची सापेक्ष घनता ओळखण्यासाठी लॅक्टोमीटर, वाहनाच्या टायरमधील हवेचा दाब मोजण्यासाठी मॅनोमीटर, विद्युत दाब मापक मोजण्यासाठी व्होल्टमीटर, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी अॅमीटर, तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोमीटरचा वापर करतात। प्रश्न क्रमांक 100, गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोबर गॅसमध्ये मिथेन CH4 हा वायू असतो। असे माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी आपले नेताजी ज्ञान प्रबोधिनी चॅनेल सबस्क्राइब करा, शेअर करा। जय हिंद।